नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. श्रीरामांना जर तुझी वार्ता कळली असती तर त्यांनी उशीर लावला नसता. हे जानकी, रामबाणरूपी सूर्य उदित झाल्यावर राक्षस सेनारूपी अंधकार कसा राहील? हे माते, मी तुला आत्ता येथून घेऊन जाईन, परंतु श्रीरामांची शपथ सांगतो, मला प्रभूंची तशी आज्ञा नाही. म्हणून हे माते, आणखी काही दिवस धीर धर. श्रीरामचंद्र वानरांसह येथे येतील आणि राक्षसांना मारून तुला घेऊन जातील. नारदादी ऋषी मुनी तिन्ही लोकांमध्ये त्यांची कीर्ती गातील. सीता म्हणाली, हे वत्सा, सर्व वानर तुझ्यासारखेच लहान लहान असणार. राक्षस हे तर बलवान योद्धे आहेत. म्हणून माझ्या मनात मोठी शंका येते की तुझ्यासारखे वानर राक्षसांना कसे जिंकतील. हे ऐकून हनुमानाने आपले शरीर प्रकट केले. सुवर्ण पर्वत सुमेरूच्या आकाराचे ते अत्यंत विशाल शरीर होते. ते युद्धामध्ये शत्रूंच्या हृदयात धडकी भरणारे अत्यंत बलवान व वीर होते. ते पाहून सीतेला खात्री वाटली. हनुमानाने पुन्हा आपले छोटे रूप धारण केले. हे माते, वानरांमध्ये बल बुद्धी नसते, परंतु प्रभूंच्या प्रतापामुळे छोटा सर्पसुद्धा गरुडाला खाऊ शकतो. भक्ती, प्रताप, तेज व बलाने परिपूर्ण असलेले ते हनुमानाचे बोलणे ऐकून सीतेच्या मनाला संतोष वाटला. तिने श्रीरामांचा आवडता असल्याचे मानून हनुमानाला आशीर्वाद दिला की हे वत्सा, तू बल व शीलाचे निदान होशील. हे वत्सा, तू अजर, अमर आणि गुणांचे भांडार होशील. श्री रघुनाथ तुझ्यावर खूप कृपा करोत, प्रभू कृपा करोत. असे कानांनी ऐकताच हनुमान प्रगाढ प्रेमामध्ये मग्न झाला. हनुमानाने वारंवार आपले मस्तक सीतेच्या चरणी नम्र केले आणि हात जोडून तो म्हणाला, हे माते, आज मी कृतार्थ झालो. तुझा आशीर्वाद सफळ होतो ही गोष्ट प्रसिद्ध आहे. हे माते, येथील फळांचे वृक्ष पाहून मला फारच भूक लागली आहे. सीता म्हणाली, वत्सा, फार मोठे राक्षस या वनाची रखवाली करतात. हनुमान म्हणाला, माते, तुला आनंद वाटत असेल तर मला आज्ञा दे. मला त्यांचे मुळीच भय वाटत नाही. हनुमानाची बुद्धी व बल यामधील नैपुण्य पाहून जानकी म्हणाली, जा बाळा, श्री रघुनाथांचे चरण हृदयी धरून गोड फळे खा. सीतेपुढे नतमस्तक होऊन तो निघाला आणि बागेत घुसला. फळे खाल्ली आणि तो वृक्ष मोडू लागला. तेथे बरेच योद्धे रखवालदार होते. त्यापैकी काहींना त्याने मारून टाकले आणि काहींनी जाऊन रावणाला सांगितले की महाराज, एक मोठा वानर आलेला आहे. त्याने अशोक वाटिका उद्ध्वस्त केली, फळे खाल्ली, वृक्ष उपटले आणि रखवालदारांचे मर्दन करून त्यांना खाली पाडले. हे ऐकल्यावर रावणाने पुष्कळसे योद्धे पाठवले. त्यांना पाहून हनुमानाने गर्जना केली. त्याने सर्व राक्षसांना मारून टाकले. जे अर्धमेले झाले होते ते ओरडत निघून गेले. मग रावणाने अक्षकुमाराला पाठवले. तो असंख्य बलाढ्य योद्धे घेऊन निघाला. त्याला येताना पाहून हनुमानाने हातात एक वृक्ष घेऊन त्याला आव्हान दिले आणि त्याला मारून मोठ्या जोराने गर्जना केली. त्याने सेनेतील काहींना मारले, काहींना चिरडले आणि काहींना पकडून धुळीला मिळवले. काहींनी पुन्हा रावणापाशी जाऊन धावा केला की हे प्रभू, वानर फार बलवान आहे. पुत्राचा वध झाल्याचे ऐकून रावण क्रुद्ध झाले. त्याने आपला ज्येष्ठ पुत्र मेघनाद याला पाठवून दिले. तो त्याला म्हणाला, हे पुत्रा, त्याला न मारता बांधून घेऊन ये. त्या वानराला पाहूया तरी तो कुठला आहे ते. इंद्राला जिंकणारा अतुलनीय योद्धा मेघनाद निघाला. आपला भाऊ मारल्या गेल्याचे ऐकून त्याला खूप क्रोध आला होता. हनुमानाने पाहिले, आता भयानक योद्धा येत आहे. तेव्हा दात ओठ खाऊन त्याने गर्जना केली व तो धावून गेला. त्याने एक फार मोठा वृक्ष उपटून घेतला आणि त्याच्या प्रहाराने लंकेश्वर रावणाचा मुलगा मेघनाद याचा रथ मोडून त्याला खाली पाडले. त्याच्याबरोबर जे मोठमोठे योद्धे होते त्यांना पकडून हनुमान आपल्या हातांनी बदडू लागला. त्या सर्वांना मारून मग तो मेघनादाशी लढू लागला. लढताना असे वाटत होते जणू दोन हत्ती भिडले आहेत. हनुमान त्याला एक ठोसा मारून वृक्षावर जाऊन बसला. मेघनादाला क्षणभर मूर्छा आली. पुन्हा उठून त्याने माया सोडली, परंतु पवनपुत्राला त्याला जिंकता आले नाही. शेवटी त्याने ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. हनुमानाने मनात विचार केला, जर मी ब्रह्मास्त्राचा मान ठेवला नाही तर त्याचा अपार महिमा नष्ट होईल. मेघनादाने हनुमानाला ब्रह्मबाण मारला. तो लागताच हनुमान वृक्षावरून खाली पडला, परंतु खाली पडतानाही त्याने बरीचशी सेना मारून टाकली. मेघनादाने जेव्हा पाहिले की हनुमान मूर्छित झाला आहे
तेव्हा तो त्याला नागपाशाने बांधून घेऊन गेला. शिव म्हणतात, हे भवानी, ज्यांचे नाम जपून विवेकी मनुष्य जन्ममरणाची बंधने तोडून टाकतो, त्याचा दूत कधी बंधनात सापडेल काय? परंतु प्रभूच्या कार्यासाठी हनुमानाने स्वतःला बांधून घेतले. वानराला बांधल्याचे ऐकून राक्षस धावले आणि गंमत पाहण्यास सर्वजण सभेत आले. हनुमानाने जाऊन रावणाची सभा पाहिली. तिचे ऐश्वर्य अवर्णनीय होते. देव व दिग्पाल हात जोडून मोठ्या नम्रतेने भयभीत होऊन रावणाच्या इशाऱ्यांकडे पाहत होते. त्याचा असा प्रताप पाहूनही हनुमानाच्या मनाला जराही भीती वाटली नाही. तो सापांच्या समूहात गरुड निर्भयपणे उभे असतो त्याप्रमाणे उभा होता. हनुमानाला पाहताच रावणाने अपशब्द बोलून त्याचा उपहास केला. मग पुत्रवधाची आठवण झाली तेव्हा त्याच्या मनात विषाद उत्पन्न झाला. आजच्यासाठी धन्यवाद.